नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद्भागवतम स्कंध 4 अध्याय 10। काय नाव आहे अध्यायाचं? ध्रुव महाराजांचे यक्षांशी युद्ध। श्लोक नंबर 1। मैत्रेय उवाच। मैत्रेय उवाच। Where does it stop? प्रजापतेर्दुहितरं शिशुं। प्रजापतेर्दुहितरं। 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 शिशुमारस्य वै ध्रुवः। शिशुमारस्य वै ध्रुवः। उपये मे भ्रतिं नाम। उपये मे भ्रतिं नाम। तत्सुतौ कल्पवत्सरौ। तत्सुतौ कल्पवत्सरौ। मैत्रेय उवाच। मैत्रेय उवाच। प्रजापतेर्दुहितरं। प्रजापतेर्दुहितरं। शिशुमारस्य वै ध्रुवः। शिशुमारस्य वै ध्रुवः। उपये मे भ्रमिं नाम। उपये मे भ्रमिं नाम। तत्सुतौ कल्पवत्सरौ। तत्सुतौ कल्पवत्सरौ। मैत्रेय उवाच। मैत्रेय उवाच। प्रजापतेर्दुहितरं। प्रजापतेर्दुहितरं। शिशुमारस्य वै ध्रुवः। शिशुमारस्य वै ध्रुवः। उपये मे भ्रमिं नाम। उपये मे भ्रमिं नाम। तत्सुतौ कल्पवत्सरौ। तत्सुतौ कल्पवत्सरौ। मैत्रेय उवाच। मैत्रेय उवाच। प्रजापतेर्दुहितरं। प्रजापतेर्दुहितरं। शिशुमारस्य वै ध्रुवः। शिशुमारस्य वै ध्रुवः। उपये मे भ्रमिं नाम। उपये मे भ्रमिं नाम। तत्सुतौ कल्पवत्सरौ। तत्सुतौ कल्पवत्सरौ। मैत्रेयः उवाच। मैत्रेयः उवाच। महर्षी मैत्रेय म्हणाले, महर्षी मैत्रेय म्हणाले, प्रजापतेः प्रजापतीच्या दुहितरं कन्या शिशुमाराच्या वै निश्चितपणे ध्रुवः ध्रुव महाराज उपये में विवाह केला भ्रमिं भ्रमी नामक तत्सुतौ तिचे पुत्र कल्प वत्सर। महर्षी मैत्रेय म्हणाले, हे विदुर, त्यानंतर ध्रुव महाराजांनी प्रजापती शिशुमाराची कन्या भ्रमी हिच्याशी विवाह केला आणि तिच्यापासून त्यांना कल्प आणि वत्सर नामक 2 पुत्र प्राप्त झाले। हा छोटासा अध्याय आहे,
त्याच्यानंतरचा जो अध्याय आहे स्वयंभू मनूंचा उपदेश ध्रुव महाराजांना, आणि मग त्यानंतर ध्रुव महाराजांचे भगवत धामात जाणे, हे दोन मोठे आहेत. ध्रुव महाराजांचं भगवत धामात जाणे मोठा अध्याय आहे. या अध्यायामध्ये फक्त कथा थोडीशी पुढे सरकलेली आहे, त्यामुळे जास्त काही वाचत बसणार नाही आपण. उत्तानपाद राजांनी ध्रुव महाराजांची योग्यता पात्रता पाहून ध्रुव महाराजांना राजा बनवलं, सम्राट बनवलं. त्यानंतर आता मैत्रेय ऋषी सांगतात की नंतर ध्रुव महाराजांनी प्रजापती शिशुमार हिची कन्या भ्रमी हिच्याशी विवाह केला. त्यानंतर त्यांना 2 पुत्र झाले, कल्प आणि वत्सर. यांच्यापासून पुढे प्लस प्रियव्रत जो असतो उत्तानपादाचा भाऊ, त्याच्यापासून निर्माण झालेली वंशावळ पुढच्या अध्यायामध्ये, त्याच्या पुढच्या अध्यायामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तात्पर्य, पित्याच्या सिंहासनावर बसल्यानंतर आणि आत्मसाक्षात्कारासाठी पित्याने वनगमन केल्यानंतर ध्रुव महाराज विवाहबद्ध झाले. या संदर्भात हे जाणून घेणे उद्बोधक आहे की उत्तानपाद राजाचे आपल्या पुत्रावर फार फार प्रेम होते आणि आपल्या मुलामुलींचे शक्य तितक्या लवकर लग्न करून देणे हे पित्याचे कर्तव्य होते. तरीही त्याने ग्रहत्याग करण्यापूर्वी आपल्या मुलाचा विवाह का केला नाही? हो की नाही? जसं काल आपण चर्चा करत होतो, सागर प्रभूंनी प्रश्न विचारलेला, वानप्रस्थ किंवा घर सोडून जाणे काय भानगड आहे? ऍक्च्युली कलियुगामध्ये ना, जितक्या लवकर भगवंतांच्या शरणामध्ये पूर्णपणे जाता येईल तेवढं गेलं पाहिजे. 50 वर्षाची पण वाट बघितली नसली पाहिजे. 20व्या वर्षी आला, 15व्या वर्षी आला तरी एकदम उत्तम. परंतु विशेष करून कलियुगामध्ये गृहस्थ आश्रमाला श्रेष्ठ आश्रम म्हटलेला आहे. आणि गृहस्थ आश्रम चालवण्यासाठी थोडंफार अर्थ, पैसा ज्याला आपण म्हणतो, किंवा पैसा जरी नसला तरी काहीतरी उपजीविकेचं साधन असलं पाहिजे. माताजींना विशेष करून घर सोडण्याचा उपदेश दिला जात नाही, तरी पण कलियुगामध्ये सर्वांनी भगवंतांच्या सेवेमध्ये पूर्णपणे लागलं पाहिजे. मग एका ठराविक काळानंतर हे पैसा, घरदार, मुलं बाळ, नातवंड बंद करून भगवंतांच्या सेवेत गेलं पाहिजे. आणि जेवढं लवकर जाता येईल तेवढं चांगलं आहे. जनरली आपण नेहमी चर्चा करतो की मुलगा आपला कमवता झाला की गेलं पाहिजे. कमवता म्हणजेच काय? कमवता याचा अर्थ असा नाही की कुठेतरी नोकरीला लागला पाहिजे किंवा कुठला तरी व्यवसाय करायला लागला पाहिजे. ऍक्च्युली त्याचं एक ठराविक वय झालं की बस असते. कारण कलियुगामध्ये 25शी उलटली, 30शी उलटली तरी मुलं काही कमवायला लागत नाहीत. नवीन फॅड सुरू झालेला आहे, हो की नाही? करिअर 20-22 वर्षाचे झाले ना, त्यांनी कमवायला लागलं पाहिजे. आणि जनरली लग्न देखील तेव्हाच केलं जातं 20-22 वर्षाचं असताना. तर ही सगळी कर्तव्य पार पाडून घर सोडून दिलं पाहिजे. परंतु या केसमध्ये उत्तानपाद राजांनी त्याचं लग्न पण केलं नाही, त्याला सम्राट बनवलं आणि निघून गेले. असं कोणी प्रश्न विचारू शकतो? प्रभुपाद म्हणतात याचे उत्तर असे आहे की उत्तानपाद राजा हा एक महर्षी होता. तो राजकीय कार्य आणि राज्याची प्रशासकीय कर्तव्य यामध्ये व्यस्त असला तरीही त्याला आत्मानुभूतीची उत्कंठा होती. म्हणून त्याचा पुत्र राज्यकारभार सांभाळण्यास समर्थ झाला तेव्हा त्याने ग्रहत्याग करण्यासाठी या संधीचा लाभ घेतला.
त्याच्या पुत्राने ज्याप्रमाणे आत्मसाक्षात्काराच्या प्राप्तीसाठी वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी निर्भय होऊन घर सोडले होते, त्याचप्रमाणे राजानेही घराचा त्याग केला. अशा घटना दुर्मिळ आहेत आणि याद्वारे आपण पाहू शकतो की आत्मसाक्षात्काराचे महत्व हे इतर सर्व महत्वपूर्ण कार्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. हे नियम कशाला घालून दिलेले असतात? कारण सगळेच नियमांच्या बाहेर जाऊन स्वैर वागायची आपली सगळ्यांचीच इच्छा असते. त्याच्यासाठीच तर आपण आलोय या भौतिक जगामध्ये. कुठले नियम बंधन आपल्याला नकोच असतात, म्हणून हे वर्णाश्रमाचे नियम असतात. परंतु असं नेहमी आपण चर्चा करतो की एखादं श्रेष्ठ ध्येय किंवा श्रेष्ठ नियम पाळण्यासाठी खालचे नियम मोडले तर चालत असतात. लग्न केलं पाहिजे, घर सांभाळलं पाहिजे, गृहस्थ आश्रमाचं पालन केलं पाहिजे, हे नियम आहेत. परंतु एखाद्याला पूर्ण ब्रह्मचारी व्हायची इच्छा असेल, ब्रह्मचार्यातूनच संन्यास घ्यायची इच्छा असेल, तर हे बाकीचे सगळे नियम तोडले तर चालतात. जसं प्रभुपाद नेहमी सांगायचे की शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की संन्यासाने कधीही सागर पार केला नसला पाहिजे, समुद्र. परंतु प्रभुपादांच्या गुरूंची आज्ञा होती प्रभुपादांना की तू अमेरिकेत आणि युरोपमध्ये जाऊन भगवंतांच्या नामाचा प्रचार कर. मग प्रभुपादांनी तो नियम तोडला. बरेचसे मायावादी संन्यासी कठोर नियम पाळतात, कारण त्यांना भगवंतांची काही देणं घेणं नसतं. त्यांना फक्त मुक्ती हवी असते. मग बऱ्याच मायावादी संन्यासींनी आणि बऱ्याच शिलप्रभुपादांच्या गुरुबंधूंनी देखील शिलप्रभुपादांचा ऍक्च्युली याच्यासाठी शिलप्रभुपादांवर याच्यासाठी टीका केली, क्रिटिसाइज केलं की शास्त्रामध्ये सांगितलंय संन्यासाने सागर पार करायचा नसतो आणि हे सागर पार करून गेले. परंतु सैद्धांतिक दृष्ट्या सिद्धांत जर बघायला गेला तर प्रभुपादांनी कधी सिद्धांत तोडला नाही. बऱ्याच जणांनी कंप्लेन केला की भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांचा नियम होता 64 माळा जप करणे, शिलप्रभुपादांनी ते केला 16 माळा जप करणे. परंतु शिलप्रभुपादांनी असं नाही सांगितलं की 16 माळा जप केला की तुम्ही भगवद्धामात जाता. शिलप्रभुपादांनी सांगितलं कमीत कमी 16 माळा जप केलं पाहिजे. बऱ्याच शिष्यांची शिलप्रभुपादांनी स्वतः लग्न लावून दिली. त्याच्याबद्दल पण शिलप्रभुपादांच्या गुरुबंधूंनी वगैरे भरपूर शिलप्रभुपादांची निंदा केली, टीका केली. परंतु प्रभुपाद सिद्धांताला धरून कायम असायचे. प्रभुपाद म्हणायचे पाश्चात्य देशामध्ये व्यभिचार, स्वैर वागणे खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि त्याच्यापासून एखाद्याला वाचवायचं असेल तर शास्त्र सांगतं की त्याच्या वरचा नियम आहे त्यांना विवाहबद्ध करणे. एक पत्नी एका स्त्री बरोबर राहणारा जो व्यक्ती असतो तो ब्रह्मचारी समानच असतो. जो इंद्रिय सुखापेक्षा पत्नी मुलांना भगवत धामामध्ये नेण्यासाठी भगवत भक्तीचा प्रचार करतो तो ब्रह्मचारी संन्यासापेक्षाही श्रेष्ठ असतो. हे भगवान श्रीकृष्ण स्वतः भगवद्गीतेत सांगतात. तर त्या सिद्धांताचं पालन केलं प्रभुपादांनी. काटेकोरपणे, ब्लाइंडपणे, काय म्हणतात त्याला, आंधळेपणाने कुठला एखादा नियम पाळणे हे मूर्खपणाचं असतं. उपदेशामृतमध्ये पण सांगितलेलं आहे, हो की नाही? नियम आग्रह, एक असतो नियम अग्रह आणि एक असतो नियम आग्रह. नियम बिलकुल पाळायचेच नाहीत हे पण चालत नाही आणि स्वतःचे नियम बनवायचे आणि सिद्धांताला दुसरीकडे ठेवायचे हे पण चालत नाही. सिद्धांताला धरून नियम पाळायचे असतात. तर आत्मसाक्षात्कारासाठी म्हणजेच भगवंतांना शरण जाण्यासाठी, भगवंतांची सेवा करण्यासाठी सगळे नियम तोडले तर चालतात.
भगवान श्रीकृष्ण स्वतः त्याचे उदाहरण दाखवून देतात, हो की नाही? सगळ्यांच्या समोर वचन दिलेलं भगवान श्रीकृष्णांनी की मी बिलकुल शस्त्र हातात घेणार नाही, दिलेलं की नाही? नियम तोडले. जे धर्मासाठी श्रेष्ठतम आहे ते करण्यासाठी नियम तोडायला लागले तरी नियम तोडू शकतो आपण. भगवंतांनी हे दाखवून दिलं, हो की नाही? म्हणून बऱ्याच जणांना प्रभू रामचंद्र समजतात परंतु श्रीकृष्ण समजत नाहीत. काल मी ऐकत होतो, प्रभू रामचंद्रांनी कुठला नियम कधीच तोडला नाही, कितीही कष्ट पडत. मर्यादा पुरुषोत्तम. भगवान श्रीकृष्णाने सगळे नियम तोडले. हे दाखवून देण्यासाठी की हे नियम, विधी विधान, विधी निषेध जे असतात हे धर्माच्या वृक्षाच्या जर फांद्या असल्या तरी धर्माच्या वृक्षाचं मूळ असतं करुणा, दया. त्याच्यासाठी सगळे नियम तोडायला तुम्हाला अलाउड आहे. भगवंतांना शरण जाण्यासाठी तुम्हाला सगळे नियम तोडायचे अलाउड आहे. मग उत्तानपाद राजाला प्रेरणा मिळालेली ध्रुव महाराजांकडूनच. तू तर 5 वर्षाचा असताना सगळं घरदार सोडून भक्तिमय सेवेसाठी गेला, भक्तिमय सेवा मिळवली. आता माझं तर वय झालंय, तुला लग्न करायचं कर, नाही तर असाच राहा, मी चाललो भगवंतांकडे. आहे की नाही? ऑफकोर्स प्रभुपाद इथे म्हणतात की अशा घटना दुर्मिळ आहेत, परंतु यातून आपण काय शिकू शकतो? आत्मसाक्षात्काराचे महत्व हे इतर सर्व महत्वपूर्ण कार्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. आता असं पण नसतं बरं का की प्रभुपाद म्हणाले हे खूप दुर्मिळ आहे, आम्ही त्याच्यात बसत नाही प्रभूजी, आम्ही आपलं सांसारिक माणसं आहोत, संसार करायचा, संसार करून काय बघू आता पुढच्या जन्मात चान्स मिळाला तर मिळाला, त्याच्या पुढच्या जन्मात चान्स. हे प्रेरणा, उत्तानपाद राजाला प्रेरणा कुठून मिळाली? ध्रुव महाराजांकडून. ध्रुव महाराजांनी सगळे नियम सोडून 5 वर्षाचा असताना गुरुकुलमध्ये जायचं, शाळेत जायचं सोडून जंगलात गेले. त्यांचे ध्रुव महाराजांचे गुरु येऊन सांगतात अजून तू लहान आहेस, घरी जा, सगळ्या नियमांचं पालन कर, वर्णाश्रम धर्माचं पालन कर. 15-20 वर्षाचा होशील, 30 वर्षाचा होशील तेव्हा तू मनोमय विज्ञानमय कोशमधून तू आनंदमय कोशमध्ये येशील आणि हळूहळू तू भगवंतांना प्राप्त कर. हळूहळू योगाचा अभ्यास कर, सुख दुःख यांना समान स्थितप्रज्ञ राहायचं ट्रेनिंग घे. ध्रुव महाराज म्हणाले सगळे मला काय कशाचे देणं घेणं नाही आहे, सगळे नियम तुम्ही बाजूला ठेवा, मला आत्ता भगवंतांना भेटायचं आहे बस. नारद मुनींनी सगळे नियम सांगितले, ध्रुव महाराज म्हटले मला कुठलाही नियम पाळायचा नाही. भगवंतांना भेटण्यासाठी, भगवंतांची सेवा करण्यासाठी कुठलेही नियम तुम्ही तोडू शकता, हे या उदाहरणावरून सांगितलेलं आहे. आत्मसाक्षात्काराचे महत्व हे इतर सर्व महत्वपूर्ण कार्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. आपला मुलगा ध्रुव याचा विवाह करणे हे इतके महत्वाचे कार्य नव्हते की आत्मसाक्षात्कारासाठी आपण वनात जाण्यापेक्षा त्यास प्राधान्य द्यावे. हे उत्तानपाद राजाला उत्तम रीतीने माहित होते. उत्तानपाद राजाला उत्तम रीतीने माहिती होते. ऑफकोर्स थोडासा कॉन्फिडन्स देखील होता की ध्रुव महाराज इतके सामर्थ्यवान आणि विद्वान आहेत, ते आपल्या लग्नाचं स्वतः बघून घेतील. तुम्ही तुमच्या मुलाला एकतर ब्रह्मचारी बनवा, जे अतिशय कठीण काम आहे कलियुगामध्ये. ब्रह्मचारी एखाद्याला बनवायचं असेल तर 5 वर्षापासून ट्रेनिंग दिलं पाहिजे. नसेल तर त्याचं प्रॉपरली लग्न करा आणि मग भगवंतांच्या सेवेत या पूर्णपणे.
तुम्हाला माहिती असेल तुमचा मुलगा आहे उडाणटप्पू, आपल्या आपण कोणतरी शोधून लग्न करून टाकेल, मग तुम्हाला काही चिंता करायची कारण नाही. होय, मुलांचं लग्न होणं अतिशय कठीण काम झालेलं आहे सध्याच्या युगामध्ये. मुली सगळ्यात जास्त क्वालिफाईड झालेत, त्यामुळे मुलांना मुलगी कोणी द्यायला तयार नसतं. त्यामुळं तुमचा मुलगा जर बाहेर जाऊन कॉलेजमध्ये लव्ह मॅरेज करणार नसेल, त्याची तुमची जबाबदारी आहे त्याचं लग्न करून देणे. तेवढं करा. पुढे सांगतात मैत्रेय ऋषी, इलायाम अपि भार्यायाम वायोः पुत्राम महाबलः पुत्रम उत्कल नामानम योषिद्रत नमजीजतन. अतिबलवान ध्रुव महाराजांना इला नावाची दुसरी पत्नी होती आणि ती वायुदेवाची कन्या होती. तिच्यापासून त्यांना उत्कल नामक एक पुत्र आणि एक अत्यंत सुंदर कन्या प्राप्त झाली. ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर हे राजघराण्यातले जे क्षत्रिय लोक असतात ना, यांना जनरली हा नियम लागू पडतो की ते स्वतः जाऊन लग्न करायचे, युद्धात जिंकायचे, तिथली कन्याशी लग्न करायचे, कधी देवी देवतांना प्रसन्न करायचे, त्यांच्या कन्याशी लग्न करायचे. हे क्षत्रिय कुळामध्ये चालत होतं. क्षत्रिय कुळामध्ये विशेष करून वडील लक्ष देत नव्हते हा कोणाशी लग्न करते. वैश्य आणि शूद्रामध्ये वडिलांचं कर्तव्य असतं मुलांचं लग्न करून देणे. ब्राह्मण आणि क्षत्रिय हे नॅचरल लीडर्स असतात, सामर्थ्यवान असतात. पुढे उत्तमस्व कृतोद्वाहो मृगायाम बलीयसा हतः पुण्यजनेनाद्रौ तन्मातास्य गतिम गता. ध्रुव महाराजांचा धाकटा भाऊ अद्यापि अविवाहित होता. काय नाव त्याचं? उत्तम. एकदा तो मृगयेसाठी बाहेर पडला. मृगयेसाठी म्हणजे काय? शिकारीसाठी, वनामध्ये वनविहार करण्यासाठी जनरली, परंतु शिकार पण करायचे क्षत्रिय लोक. आणि हिमालय पर्वतावरील एका शक्तिशाली यक्षाकडून मारला गेला. त्याचे डिटेल्स इथे दिलेले नाही आहेत, कोण यक्ष होता, कसा मारला वगैरे, परंतु तो जंगलामध्ये गेला होता, जंगलामध्ये फिरायला तसेच शिकारीला, आणि एका यक्षाच्या हातातून त्याचा मृत्यू झाला. त्याच्यासह त्याची माता सुरुची हिनेही मुलाचा मार्ग अनुसरला, अर्थात ती मरण पावली. दुःख सहन झालं नाही पुत्र शोकाचं तिला. ध्रुवो भ्रातृवधम श्रुत्वा कोपामर्ष शुचार्पितः. कोप. जैत्रम सैंदनम आस्थाय गतः पुण्य जनालयम. आपला बंधू उत्तम याचा हिमालय पर्वतावर यक्षांकडून वध झाल्याचे ध्रुव महाराजांनी ऐकले, तेव्हा ते शोक आणि क्रोध संतप्त झाले. अशा अवस्थेत ते आपल्या रथावर आरूढ झाले आणि यक्ष नगरी अलकापुरीवर विजय मिळवण्यासाठी तिच्यावर चाल करून गेले. यक्ष लोक कुठे राहायचे? अलकापुरी. तात्पर्य, ध्रुव महाराजांचे क्रोधित होणे, शोकग्रस्त होणे आणि शत्रूंचा द्वेष करणे हे एक महान भक्त या त्यांच्या स्थानाशी मुळीच विसंगत नव्हते. भक्ताने क्रोधित होऊ नये, मत्सर करू नये किंवा शोकग्रस्त होऊ नये असे समजणे म्हणजे एक चुकीचा समजच आहे. ध्रुव महाराज हे सम्राट होते आणि जेव्हा त्यांचा भाऊ क्रूरपणे मारला गेला तेव्हा त्यांनी हिमालयावरील यक्षांविरुद्ध सूड उगवणे हे त्यांचे कर्तव्यच होते. ऑफकोर्स मी आधी सांगितलं की ध्रुव महाराज थोडेसे भक्ती मार्गावरून विचलित पण झाले होते. हे त्यांचं कर्तव्य होतं, परंतु चुकले कुठे? गेले यक्षांना मारायला. आहे याच अध्यायामध्ये पुढे छोटासा अध्याय आहे. आणि थांबले नाहीत,
सगळा सूड घेतला, इतके क्रोधित झाले होते की रक्त बंबाळ, सगळीकडे रक्ताच्या नद्या व्हायला लागल्या, थांबायलाच तयार नाहीत, मारतच सुटले एकदम. मग मनू येऊन त्यांना समजावून सांगतात. पुढचा अध्याय आहे बघा, मनू, स्वयंभू म्हणून चौथे. मनू कोण होते ध्रुव महाराजांचे? स्वयंभू म्हणून कोण होते ध्रुव महाराजांचे? आजोबा. पुढे, गत्वो दिचिम दिशम राजा रुद्रानुचरे चरसेविताम ददर्श हिमवद द्रोण्याम पुरीम गुह्य संकुलाम. ध्रुव महाराज हिमालय पर्वताच्या उत्तरेकडील रांगांकडे गेले. तेथील एका दरीमध्ये भगवान शिवजींचे अनुयायी असलेल्या भूतांसारख्या लोकांनी भरलेले एक नगर त्यांनी पाहिले. या श्लोकामध्ये म्हटले आहे की यक्ष हे जवळजवळ भगवान शिवजींचे अनुयायीच आहेत. या माहितीनुसार यक्ष म्हणजे हिमालयातील तिबेटी लोकांसारख्या जमाती समजता येतील. आता जे तिबेटमध्ये वगैरे राहतात ना तसे. दद्मौ शंकम बहद्बाहु बृहद्बाहु खम दिशश्चानुनादयन् यनोद्विग्न दृशः क्षत्तर उपदेव्यो अत्र संभृशम. मैत्रेय ऋषी पुढे म्हणाले, हे विदुर, ध्रुव महाराज अलकापुरीस पोहोचता क्षणीच त्यांनी आपला शंख वाजवला आणि त्या शंखनादाने संपूर्ण आकाश आणि प्रत्येक दिशा व्यापली. त्यामुळे यक्षांच्या भार्या अतिशय भयभीत झाल्या आणि त्यांच्या नेत्रांकडे पाहून स्पष्टपणे दिसत होते की त्या पूर्णपणे चिंताक्रांत झालेल्या आहेत. ततो निष्क्रम्य बलिना उपदेव महाभटः असहन्तस्तन्निनादम् अभिपेतु रुदायुधः. हे महावीर विदुर, अतिबलशाली आणि पराक्रमी यक्षवीरांना ध्रुव महाराजांच्या शंखांचा सर्वत्र घुमणारा भयंकर नाद असह्य झाला आणि ते आपापली शस्त्रे धारण करून नगराबाहेर आले आणि त्यांनी ध्रुव महाराजांवर आक्रमण केले. सतानापततो वीर उग्र धन्वा महारथः एकैकं युगपत् सर्वानहन् बाणे स्त्रीभिः. श्रेष्ठ महारथी आणि निश्चितपणे एक श्रेष्ठ धनुर्धरही असलेल्या ध्रुव महाराजांनी एकाच वेळी 3-3 बाण सोडून त्या सर्वांना त्वरित ठार करण्यास प्रारंभ केला. ते वै ललाट लग्नैस् तै ऋषुभिः सर्व एव हि मत्वा निरस्तमात्मानम् आशंसन कर्म तस्य तत्. यक्षवीरांनीही जेव्हा पाहिले की अशा प्रकारे ध्रुव महाराजांकडून आपल्या सर्वांच्या मस्तकाचा वेध घेतला जात आहे, तेव्हा त्यांनी स्वतःची दयनीय अवस्था सहजपणे ओळखली आणि आपण नक्कीच पराभूत होऊ असा निष्कर्ष काढला. तथापि ते वीर असल्यामुळे त्यांनी ध्रुव महाराजांच्या पराक्रमाची स्तुती केली. छोटासा तात्पर्य दिला श्रील प्रभुपादांनी. युद्धातील खिलाडू वृत्तीचे हे या श्लोकातील वर्णन महत्वाचे आहे. यक्षांवर फार मोठ्या प्रमाणात प्रति आक्रमण करण्यात आले होते. ध्रुव महाराज त्यांचे शत्रू होते, तरीही ध्रुव महाराजांची अद्भुत वीर कृत्य पाहिल्यानंतर ते त्यांच्यावर प्रसन्न झाले. शत्रूच्या पराक्रमाची अशी मुक्त प्रशंसा म्हणजे खऱ्या क्षत्रिय वृत्तीचे लक्षण आहे. ते अपि चामुम अमृशन्तः पादस्पर्श विरोगराः पादस्पर्शम इवोरगाः शैररविध्यन् युगपद द्विगुणम प्रचिकीर्षवः. सर्पांना
कोणाच्याही पायाचा स्पर्श झाल्यास ते तो सहन करू शकत नाही. तद्वत यक्षांना ध्रुव महाराजांचा विस्मयकारक पराक्रम असह्य झाला आणि त्यांच्यापैकी प्रत्येक सैनिकाने ध्रुव महाराजांवर दुप्पट म्हणजे 6 बाण सोडले. अशा रीतीने त्यांनी आपल्या सामर्थ्याचे शौर्यशाली प्रदर्शन केले. यक्षवीरांची संख्या 1,30,000 इतकी होती आणि ते सर्व बलाढ्य, अत्यंत क्रोधित झालेले आणि ध्रुव महाराजांची अद्भुत कृत्ये निष्प्रभ करण्यासाठी आसुसलेले असे होते. ध्रुव महाराज, त्यांचा रथ आणि सारथी या तिघांवरही त्यांनी पूर्ण शक्तीनिशी विविध प्रकारचे पंखयुक्त बाण, लोखंडी गदा, तलवारी, त्रिशूळ, परशु, शक्ती, भाले आणि भुशुंडी इत्यादी शस्त्रांचा वर्षाव केला. त्यावेळी ध्रुव महाराज शस्त्रांच्या अखंड वर्षावाने पूर्णपणे आवृत्त झाले. आवृत्त म्हणजे झाकणे. जणू काही अखंड पावसाच्या वर्षावाने आच्छादिलेला पर्वतराजच. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात, श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर या संदर्भात सांगतात की ध्रुव महाराज जरी शत्रूच्या अखंड शस्त्र वर्षावाने वेढले गेले होते तरी याचा अर्थ ते युद्धात पराभूत झाले असा मुळीच नव्हता. पावसाच्या अखंड वर्षावाने आच्छादित झालेल्या पर्वत शिखराचे येथे दिलेले उदाहरण अत्यंत समर्पक आहे. कारण जेव्हा पर्वतावर सतत पाऊस पडतो तेव्हा पर्वतावरील सर्व मलिन गोष्टी धुतल्या जातात. त्याचप्रमाणे शत्रूंकडून होणाऱ्या निरंतर शस्त्र वर्षावाने ध्रुव महाराजांना शत्रूला पराभूत करण्यासाठी नवा उत्साह दिला. दुसऱ्या शब्दात त्यांच्या ठिकाणी जी काही असमर्थता होती ती धुतली जात होती. उच्चतर ग्रहलोकातील सर्व सिद्धगण आकाशातून हे युद्ध पाहत होते आणि शत्रूच्या अखंड बाण वर्षावाने ध्रुव महाराज आच्छादित झालेले पाहताच ते हाहाकार करू लागले. म्हणूनचा नातू ध्रुव आता मारला गेला. ध्रुव महाराज सूर्याप्रमाणे होते आणि आता ते यक्षांच्या सागरात मावळले आहेत असा आक्रोश ते करू लागले. सर्व सिद्धगण. या श्लोकामध्ये मानव हा शब्द महत्वाचा आहे. सामान्यतः या शब्दाचा अर्थ मनुष्य असा घेतला जातो. ध्रुव महाराजांचे वर्णन ही येथे मानव असे केलेले आहे. केवळ ध्रुव महाराजच मनुचे वंश आहेत असे नव्हे तर अखिल मनुष्य समाजच मनुचा वंश आहे. वैदिक संस्कृतीनुसार मनुनेच संपूर्ण दंड विधान दिलेले आहे. दंड विधान म्हणजे काय? काय कोणाला कसा दंड दिला पाहिजे, त्याचे नियम काय आहेत, विधी निषेध हे मनूने दिलंय सगळ्यांना. कारण मनूपासून सगळं मानव जात आली. मानव जातीने मग कसं समाजामध्ये कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय केलं नसलं पाहिजे, हे सगळं मनूने लिहून ठेवलं पहिल्यांदा. त्याला काय म्हणतात? मनुस्मृती किंवा मनुसंहिता. आजही भारतामध्ये हिंदू समाज मनूने दिलेल्या नियमांचे पालन करत होता, करायचा प्रयत्न करतो. म्हणून मनुष्य समाजातील प्रत्येक जण मानव अर्थात मनुचा वंशज आहे. मानव हा शब्द मनूपासून आला. परंतु ध्रुव महाराजांचा इथे मानव असा विशेष उल्लेख केलेला आहे कारण ते महान भक्त आहेत. सिद्ध लोकातील निवासी विमानान वाचून आकाशात उडू शकतात आणि त्या सर्वांना आता ध्रुव महाराजांचे युद्धभूमीमध्ये कल्याण झालेले पाहावयाची उत्कंठा होती. म्हणून श्रील रूप गोस्वामी म्हणतात की भक्त केवळ भगवंतांकडूनच पूर्णपणे रक्षिला जातो असे नाही तर सर्व देव आणि अगदी सामान्य लोकही त्याच्या सुरक्षिततेसाठी, सुखरूपतेसाठी आतुर असतात. का? कारण भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात भक्त हा सर्वांना प्रिय असतो, सर्व भक्ताला प्रिय असतात. देवी देवता देखील मत्तीला येतात.
ध्रुव महाराज यक्षांच्या समुद्रात बुडल्यासारखे दिसत होते, अशी येथे केलेली तुलना ही महत्वपूर्ण आहे. सूर्य क्षितिजावर अस्तास जातो तेव्हा तो समुद्रात बुडल्यासारखा दिसतो, पण वास्तविकपणे सूर्यामध्ये कोणतेही स्थित्यंतर झालेले नसते. त्याचप्रमाणे ध्रुव महाराज जरी यक्षांच्या सागरात बुडून गेल्यासारखे दिसत होते, तरी त्यांना व्यक्तिशः काहीच त्रास झालेला नव्हता. कालांतराने रात्र संपताच सूर्य पुन्हा उगवतो. त्याचप्रमाणे ध्रुव महाराज जरी संकटात सापडलेले असले, कारण शेवटी ते युद्धच होते आणि कोणत्याही युद्धामध्ये विपरीत गोष्टी घडू शकतात, तरी त्याचा अर्थ ते पराभूत झाले होते असा मुळीच नव्हता. पुढे तात्पुरता विजय मिळवलेल्या यक्षांनी घोषणा दिली की आम्ही ध्रुव महाराजांवर विजय मिळवला आहे. तथापि सूर्य जसा धुक्यातून अचानकच प्रकट होतो, तसा ध्रुव महाराजांचा रथ अचानक युद्धभूमीवर प्रकटला. या श्लोकामध्ये ध्रुव महाराजांची तुलना सूर्याशी आणि विशाल यक्ष सैन्याची तुलना धुक्याशी केलेली आहे. सूर्याच्या तुलनेत धुके अतिशय तुच्छ असते. जरी काही वेळ सूर्य धुक्याने आच्छादित झाल्यासारखा दिसतो, तरी प्रत्यक्षात तो कशानेही आच्छादित होऊ शकत नाही. आपल्या डोळ्यासमोर ढगांचे आवरण येऊ शकते, मात्र सूर्यावर ढग कधीच प्रभाव टाकू शकत नाही. ध्रुव महाराजांची तुलना सूर्याशी करून त्यांचे सर्वच स्थितीतील श्रेष्ठत्व सिद्ध करण्यात आले आहे. पुढे ध्रुव महाराजांच्या धनुष्याच्या टणत्काराने आणि बाणांच्या ध्वनीने शत्रूच्या अंतःकरणात तीव्र शोक निर्माण केला. त्यांनी अखंड बाण वर्षावास प्रारंभ केला आणि सोसाट्याचा वारा ज्याप्रमाणे आकाशातील मेघ समूहाला विखरून टाकतो, त्याप्रमाणे त्यांनी शत्रूची सर्व शस्त्रे विखरून टाकली. धनुष्याचा टणत्कार म्हणजे काय? धनुष्याचे दोरी जेव्हा ओढतात त्याचा जो आवाज होतो. पुढे ज्याप्रमाणे पतीने सोडलेले वज्र महाकाय पर्वतांना विदीर्ण करते, त्याप्रमाणे ध्रुव महाराजांनी आपल्या धनुष्यातून सोडलेल्या तीक्ष्ण बाणांनी शत्रूची कवचे आणि शरीरे भेदून टाकली. महर्षी मैत्रेय पुढे म्हणाले, हे विदुर, ध्रुव महाराजांच्या बाणांमुळे ज्या यक्षवीरांचा शिरच्छेद झाला होता, त्यांची मस्तके कर्णकुंडलांनी आणि फेट्यांनी अतिशय सुशोभित अशी होती. त्यांचे पाय सोनेरी ताल वृक्षाप्रमाणे सुंदर होते. त्यांचे हात सोन्याच्या कंकणांनी व बाहुभूषणांनी शृंगारलेले होते. त्यांच्या मस्तकांवर अतिमौल्यवान सुवर्ण जडित शिरस्त्राणे होती. त्या रणभूमीवर पडलेले हे सर्व अलंकार अत्यंत आकर्षक दिसत होते आणि ते एका वीराचे मन भ्रमित करू शकत होते. तात्पर्य असे दिसते की त्या काळी रणभूमीवर सैनिक अनेक सुवर्ण अलंकारांनी सुशोभित होऊन आणि मुकुट व फेटे घालून जात असत, आणि जेव्हा ते मारले जात तेव्हा शत्रुपक्ष त्यांच्या देहावरील सोने लुटून नेत असे. अनेक सुवर्ण अलंकारांसह त्यांचे रणभूमीवर मृत होणे ही निश्चितच इतर योद्ध्यांसाठी एक द्रव्य लाभाची संधी असे. आता युद्धामध्ये सगळं घरी ठेवून जायला सांगितलं जातं. पुढे युद्धामध्ये चुकून न मारले गेलेल्या यक्षांचे शारीरिक अवयव महायोद्धा ध्रुव महाराजांच्या बाणाने छिन्न भिन्न झाले होते. त्यामुळे सिंहाकडून पराभूत झालेले हत्ती जसे पलायन करतात, तसेच ते यक्ष सैनिक पळू लागले. मानवोत्तम ध्रुव महाराजांनी पाहिले की योग्य असे शस्त्र घेऊन उभा असलेला शत्रू पक्षाकडील एकही योद्धा रणभूमीवर उरला नव्हता. त्यांनी नंतर अलकापुरी पाहण्याची इच्छा केली, पण स्वतःशी पुन्हा विचार केला की या मायावी यक्षांची योजना कोणीही जाणू शकत नाही. तात्पुरता हार मानला असेल, परत येतील.
मध्यंतरीच्या काळात शत्रूच्या योजनेविषयी आशंकित झालेले ध्रुव महाराज आपल्या सारथ्याशी बोलत होते आणि त्यावेळी त्या दोघांनाही प्रचंड गर्जना ऐकू आली. जणू काही अमर्याद सागरच तेथे प्रकटला असावा. पुढे आकाशातून सर्व दिशांनी धुळीचे महाभयंकर वादळ आपल्यावर चालून येत असल्याचे त्यांना आढळले. एका क्षणात दाट मेघांनी आकाश आच्छादून गेले आणि भयंकर गडगडाट होऊ लागला. त्याच वेळी झगझगीत विजेचे लोळ दिसू लागले आणि मुसळधार पाऊसही पडू लागला. हे निष्पाप विदुर, त्या पावसामधून ध्रुव महाराजांच्या पुढे रक्त, श्लेष्म, श्लेष्म म्हणजे काय, कफ, पू, विष्ठा, मूत्र आणि मेद यांचा मोठ्या प्रमाणात वर्षाव होऊ लागला आणि त्या समवेत आकाशातून धडेही खाली पडू लागली. धड म्हणजे काय, धडे म्हणजे शरीर. ज्याला मस्तक नसतं त्याला धड म्हणतात. यक्ष लोकांचे जेवढे मेलेले त्यांचा रक्त सगळं 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 पू, विष्ठा, मलमूत्र, मेद, श्लेष, रक्त, त्याच्याबरोबर हे सगळे डेड बॉडीज. पाऊस पडू लागला. त्यानंतर लगेच आकाशात एक मोठा पर्वत दिसू लागला आणि सर्व दिशांमधून भाले, गदा, तलवारी, परीघ, मोठे मोठे दगड यासह गारांचा वर्षाव होऊ लागला. परत अटॅक केला यक्षांनी. तसेच ध्रुव महाराजांना दिसले की नेत्रातून पुरेपूर क्रोध व्यक्त करीत आणि अग्नी ओकत मोठे मोठे सर्प त्यांना गिळंकृत करण्यासाठी येत आहेत आणि त्या सर्पांसमवेत उन्मत्त हत्ती, सिंह आणि वाघांचे कळप देखील येत आहेत. यक्ष लोक देखील डेंजरस होते. नंतर जणू अखिल जगताचा प्रलय काळ समीप आल्याप्रमाणे फेसाळलेल्या लाटा घेऊन आणि भीषण अशा महागर्जना करीत उग्र समुद्र त्यांच्या पुढे आला. यक्ष लोक सगळे हे मायावी होते. मायावी म्हणजे जादू चमत्कार करणारे. आसुरी यक्ष अघोरी स्वभावाचे असतात आणि आपल्या राक्षसी मायावी शक्तीद्वारे ते अल्पबुद्धी लोकांना भयभीत करण्यासाठी अनेक प्रकारचे विलक्षण चमत्कार घडवू शकतात. श्रेष्ठ ऋषींनी जेव्हा ऐकले की राक्षसांच्या मायावी जादू ध्रुव महाराजांपेक्षा वरचढ ठरत आहेत, तेव्हा ध्रुव महाराजांना कल्याणकारक प्रोत्साहन देण्यासाठी ते सर्व तेथे एकत्रित झाले. सगळे ऋषी मुनी, देवी देवता मत्तीला आले. ते ऋषी मुनी म्हणा लागले, मुनय उचहू. ऋषी मुनिगण म्हणाले, हे उत्तानपाद पुत्र ध्रुव, भक्तांचे दुःख दूर करणारे शार्ंगंधवा नामक परम भगवंत तुझ्या भयदायक शत्रूचा निपात करोत. पवित्र भगवन नाम स्वतः भगवंतान इतकेच शक्तिशाली आहे. म्हणून भगवंतांच्या पवित्र नामाचे केवळ श्रवण आणि कीर्तन केल्याने अनेक मनुष्यांचे क्रूर मृत्यूपासून विनासायास पूर्णपणे रक्षण होऊ शकते. अशा प्रकारे भक्ताचे रक्षण होते. ध्रुव महाराजांना त्यांनी आठवण करून दिली की तू भक्त आहेस, भगवंतांना आठव, तू हरणार नाहीस. तात्पर्य, यक्षांनी प्रदर्शित केलेल्या मायावी जादूंमुळे ध्रुव महाराजांचे मन जेव्हा गोंधळून गेले होते तेव्हा श्रेष्ठ मुनी त्यांच्याकडे गेले. भगवंत सदैव आपल्या भक्ताचे रक्षण करतात. केवळ भगवंतांच्या प्रेरणेमुळेच मुनिगण ध्रुव महाराजांना प्रोत्साहित करण्यासाठी आले होते आणि त्यांनी ध्रुव महाराजांना आश्वस्त केले की तू भगवंतांची पूर्ण शरणागती पत्करलेली आहेस आणि म्हणून तुझ्यावर कोणत्याही संकटाचा परिणाम होणार नाही. एखाद्या भक्ताने जर भगवत कृपेमुळे मृत्यूसमयी केवळ हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे
या महामंत्राचा जप केला तर तो भौतिक विश्वाच्या अपार सागर पार करून आध्यात्मिक विश्वामध्ये त्वरित प्रवेश करतो आणि जन्म मृत्यूच्या पुनरावर्तनात पडण्यासाठी त्याला पुन्हा कधीही परतून या जगामध्ये यावे लागत नाही. भगवान नामाचे केवळ कीर्तन केल्याने मनुष्य मृत्यूचा सागर पार करू शकतो आणि म्हणून यक्षांच्या मायावी जादूंनी काही काळापुरते त्यांचे मन विचलित केले होते. ते ध्रुव महाराज निश्चितपणे त्या मायावी शक्तीवर विजय मिळवण्यात समर्थ होते. Want to hear the next line? अशा रीतीने श्रीमद भागवतमच्या 4थ्या स्कंदातील ध्रुव महाराजांचे यक्षाशी युद्ध नामक 10व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न. आज रेकॉर्ड केला आपण. एका दिवसात एक अख्खा अध्याय संपला. जसं मी सुरुवातीला म्हणालो की कथा पुढे सरकवण्यासाठी होता. आता ध्रुव महाराज भयानक क्रोधित होऊन अंधाधुंदपणे मारायला सुरुवात करतात. मग सगळे यक्ष मनूकडे जातात. मनू त्यांचे पण आजोबाच होते. मनू समजावून सांगायला येतात की तू भक्त आहेस, एवढा क्रोध चांगला नाही तुझ्यासाठी. तर इथून पुढचा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये जास्त तात्पर्य आहे, कारण काहीतरी बोध घेण्यासारखं आहे. तरी पण आजच्या तात्पर्यामध्ये थोडं थोडं होतं बोध घेण्यासारखं. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभुजी मला तुम्ही सांगितलं की उत्तनपत राजाला तुम्ही ऋषितुल्य म्हणून एक उपमा दिली होती, बरोबर? मग राजा ऋषितुल्य असताना मग त्यांनी सुरुवातीला ध्रुव महाराजांचा तिरस्कार नाही म्हणत, पण त्यांना मग त्यांनी द्वेष का केला त्यांनी थोडासा? जसं की उत्तमला त्यांनी जवळ केलं आणि ध्रुव महाराजांना त्यांनी दूर केलं. आणि नंतर ज्यावेळी ध्रुव महाराज जंगलातून आले त्यावेळेस मग त्यांनी एकदम वैदिक ज्ञानानुसार वानप्रस्थ आश्रम घेऊन गेले. तर मग काल एक पुस्तकामध्ये प्रभुपादांच्या वाचलं होतं की वैदिक ज्ञानाची सुरुवात ब्रह्मचर्यापासून होती. मग हा विषय काय असला की सुरुवातीला ते सुरुचीच्या आहारी गेले आणि त्याच्यामुळे ते ब्रह्मचर्याचं पालन झालं. महाराज उत्तानपाद हे स्वतः ध्रुव महाराजांचा द्वेष कधी केला नाही. त्यांनी त्यांची इच्छा, त्यांची स्वतःची अशी इच्छा नव्हती की ध्रुव महाराजाला दूर करावं किंवा मांडीवर बसू देऊ नये. द्वेषी मत्सरी कोण होतं? सुरुची होती. द्वेष, मत्सर हा भौतिक आसक्तीचं लक्षण हे लक्षण असतात. भौतिक आसक्तीची लक्षण असतात द्वेष, मत्सर वगैरे. ही कहाणी जी आहे, जसं प्रभुपाद सांगतात, ही कहाणी ही सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळची आहे. त्यामुळे जवळजवळ सगळेच शुद्ध होते, भक्तीच्या मार्गावरती असलेले होते. परंतु तरीही काहीतरी दोष होता, म्हणूनच भौतिक जगामध्ये त्यांना जन्म दिला होता. उत्तानपाद राजा जरी ऋषी प्रमाणे असले तरी जो कोणी भौतिक जगामध्ये येतो तो कुठल्या ना कुठल्या आपल्या दुर्गुणामुळे येत असतो. सुरुवातीला ब्रह्मदेवांनी प्रजापतींच्या मदतीने देवतांचे गुण असलेले लोक पण बनवली आणि आसुरी गुण असलेले लोक पण बनवली. आता हे सगळे प्रलय समयी सुप्तावस्थेत असलेले जीव असतात. मग प्रलय म्हणजे ब्रह्माजींचे रात्र असो किंवा ब्रह्माजी नव्हतेच समजा, तेव्हा ब्रह्माजी पुन्हा येतात किंवा पुन्हा जागे होतात, तेव्हा सगळं जेव्हा निर्माण करायला लागतात तेव्हा हे सुप्तावस्थेत गेलेले जीव पुन्हा प्रकट केले जातात प्रजापतींच्या मदतीने. मग हे बॅलन्स मध्ये निर्माण करतात सगळं. नुसते देवच देव निर्माण करत नाहीत, नुसते दानवच दानव निर्माण करत नाहीत. देव दानव आणि मग यांची एकमेकांची भेट होणार. आणि 100% दानव आणि 100% देव असं पण नसतं, त्याच्यामधले पण काही असतात.
जसं सुरुची आहे, कैकई आहे, काल आपण चर्चा करत होतो, थोडीफार चूक केली परंतु लगेच त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली. तर हे शुद्ध भक्तच होते, परंतु काही ना काही कारणास्तव थोडंसं पतन झालेलं आहे यांचं. अशातले हे असतात हे सगळे. ध्रुव महाराज देखील नाही तर भगवत धामातून भौतिक जगात यायची गरज काय. परंतु ज्यांची शुद्ध भक्ती असते त्यांना भगवंत मदत करतात पुढे सरकायला. त्यांच्या काम इच्छेप्रमाणे जर ते गेले तर मग ते आसुरी प्रवृत्तीला बरी पडतात आणि असुर कुळामध्ये जन्म घेतात, पशुयोनीमध्ये जन्म घेतात. परंतु पूर्व जन्मामध्ये केलेल्या आपल्या भक्तिमय सेवेचं कार्य त्यांनी जर कंटिन्यू करायची इच्छा तीव्र असली मनामध्ये तर भगवंत मदत करतात. मग थोडंफार पतन होतं, भगवंत ऍडजस्ट करून घेतात. तर उत्तानपादांनी काय आपल्यासारखं ग्रॉस भयानक पतन झालं नाही, परंतु उत्तानपादांची चूक काय झाली, दुसरी पत्नी त्यांना खूप आवडायची आणि मग पत्नीच्या प्रेमामध्ये ते सगळं विसरून गेले, कर्तव्य देखील विसरून गेले. उत्तानपादांचंच नाही आहे, दशरथ महाराजांची पण सेम स्टोरी आहे, हो की नाही. काही सगळ्यात लहान त्यांची सगळ्यात शेवटची पत्नी होती, मधली होती. परंतु काही सर्वात सुंदर होती, तिने ऑलरेडी तसं वर मागून घेतलेला, हो नाही, मी काय म्हणेल ते ऐकायचं. मग दशरथ महाराजांना सगळं कळत होतं, चाललंय ते सगळं चुकीचं चाललंय, परंतु ते क्षत्रिय होते, क्षत्रिय नात्याने काय त्यांनी वचन दिलेली होती, अडकले. आणि हेच तर आपल्याला दाखवून द्यायचं, या स्टोरीमधून हेच शिकायचं आहे आपण की कसं अडकू शकतो आपण एका क्षुल्लकशा गोष्टीसाठी. महाभयानक त्याचे रिपरकशन्स, त्याचे जे काय म्हणतात ना, परिणाम जे असतात, हे वाईट कृत्य करताना आपल्याला 2 क्षणासाठी काही वाटत नाही, परंतु त्याचे परिणाम किती महाभयानक असतात बघा. आणि म्हणून जसं हनुमंत प्रभू सांगत होते, सगळ्यात डेंजरस काम हेच असतं, ब्रह्मचर्य सोडणे, पत्नीवरती आकृष्ट होणे. तिथूनच सगळ्याचं पतन सुरू होतं. पतीवरती आकृष्ट होणे, कुटुंबावरती आकृष्ट होणे. ध्रुव महाराजांची स्टोरी झाल्याच एक स्टोरी येते, काय नाव त्यांचं विसरलं, नेम पुरंजित राजा पुरंजय, जे काल मी सांगत होतो, राहुगणाची स्टोरी सेम आहे. बस एक चूक करतो तो, पत्नीवर आकृष्ट होतो. सेम अजून एक स्टोरी त्याच्या आधी येते, त्याचं नाव विसरलो मी ऍक्च्युली. वेन महाराज नाही, वेनच्या पण नाही, वाचूया आपण. सगळ्या स्टोरी अशाच आहेत. राहू गुणाची स्टोरी ऍक्च्युली खतरनाक आहे. तर उत्तानपाद राजांचं काही चुकलं नव्हतं. ऍक्च्युली त्यांना सगळं समजत पण होतं की आपण जे करतोय ते चुकीचं करतोय, पण त्यांचे हात बांधले गेलेले होते. आणि पुन्हा हे उदाहरण दिसतं आपल्याला, हो की नाही. म्हणून शास्त्र सांगतं, लहानपणापासून जर ट्रेनिंग असेल तर नैष्टिक ब्रह्मचार्य जो असतो राखतो, नैष्टिक ब्रह्मचारी जो असतो तो भगवत जाण्याचे त्याचे मार्ग मोकळे असतात. म्हणून ब्रह्मचर्याला इतकं महत्व दिलेलं आहे.
परंतु कृत्रिमरित्या ब्रह्मचर्य पाळणे हे देखील चुकीचं आहे म्हणून सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही लग्न केलं पाहिजे. मग आता लग्न केल्यावरती त्याच्या हातातून जे वाईट कृत्य होणार असतात ते थांबतात. तो कंट्रोलमध्ये येतो परंतु नवीन संकट येतं. लग्न झालेल्या पत्नीवरती तो आकृष्ट होतो आणि गृहस्थ आश्रमाचे कर्तव्य सोडतो आणि ग्रहमेधी होतो. आणि म्हणूनच सांगितलेलं आहे की 40व्या 50व्या वर्षी किती पण आकृष्ट झालेला असाल सगळं सोडून द्या, भगवंतांच्या सेवेमध्ये लागा. म्हणूनच हे वर्णाश्रमामध्ये निर्माण केलेलं आहे ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास. आणि हे नियम घालून दिलेले आहेत. आणि पूर्वीची लोक हे नियमाप्रमाणे वागायचे. कितीही आकर्षण असलं, कितीही शोक होत असला तरी या नियमाप्रमाणे वागायचे. कारण त्यांना माहिती होतं की जीवनाचा उद्देश याच्याशिवाय सफल होणार नाही. तर प्रॉब्लेम सगळीकडे आहे. हे भौतिक जग आहे. या भौतिक जगामध्ये हे उत्तानपाद राजा, जरी त्यांना राजर्षी म्हटलेलं असलं तरी हे सगळं जो कोणी भौतिक जगामध्ये येतो तो कुठल्या ना कुठल्या तरी भौतिक दुर्गुणांनी थोड्याफार प्रमाणात का होईना हा काय म्हणतात त्याच्यावरती धब्बा असतोच. पूर्णपणे शुद्ध भक्त भगवंतांच्या आदेशानुसार इथे फक्त प्रचाराला येतो. नाहीतर इथे येणारे सगळे भौतिक आसक्तीमुळेच आलेले असतात. आपले ह्या सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे भौतिक जगामध्ये आलेल्यामध्ये? सगळ्यात सर्वश्रेष्ठ ब्रह्माजी. परंतु ब्रह्माजी देखील शुद्ध भक्त नाहीत. काहीतरी आहे भौतिक आसक्ती म्हणून ते भौतिक जगात आलेत. ऑफकोर्स याचा अर्थ असा नसतो की आपण आपली तुलना त्यांच्याशी करावी. आपल्याला कदाचित 1,00,000 जन्म लागतील उत्तानपाद राजांसारखं ऋषी व्हायला. परंतु भौतिक प्रभुपाद म्हणतात टिंज म्हणजे काय? टिंज ऑफ मटेरियल अट्रॅक्शन. टिंज आय डोंट नो मराठीत काय म्हणतात. कण मात्र. एक कण मात्र भौतिक आकर्षण असतं ते तुम्हाला परत पतित करतं. परंतु जितक्या वरच्या थराला तुम्ही जाता भक्तिमय सेवेमध्ये भक्तीमध्ये तेवढंच भगवंत तुम्हाला मदत करतात त्या पतनातून परत बाहेर काढण्यासाठी. तसंच आहेत हे सगळे. उत्तानपाद, सुरुची, दशरथ महाराज, कैकेयी, दक्षाचं महाभयानक पतन झालं. हेच शिकायचं आहे की कितीही टॉपमोस्ट पोझिशनला भक्तीच्या आपण असलो तरी पतन व्हायचे चान्सेस असतात. आणि भगवंत आपल्याला सावरून घेतात, मदत करतात म्हणून अजून जास्त निष्काळजी वागायचं नाही. तुमची इच्छा असेल तर भगवंत सावरून घेतात. नाही तर अशी पण उदाहरणं आहेत जे पूर्ण जे अगदी ऑलमोस्ट पुढच्या क्षणाला भगवंतांना प्राप्त करणार होते तिथून पूर्ण लाईनीत एकदम मागे गेले. सगळं आपल्या काम इच्छेवरती अवलंबून असतं. जसं काल परवापासून धृतराष्ट्र महाराज आपल्या चर्चेत यायला लागलेत. धृतराष्ट्र महाराज इतके वाईट असून महाभारतातलं सगळ्यात वाईट कॅरेक्टर धृतराष्ट्र महाराज, तरी त्यांना भगवंतांनी स्वीकार केलं. शेवटी वनात गेले आणि योगाचा अभ्यास केला. त्यांनी सगळं सोडून दिलं. अल्टिमेटली त्या स्टेजला आलं पाहिजे. मग तुमच्या हातून कितीही चुका होऊ दे. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च
पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय। ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय। हरे कृष्ण। हरे कृष्ण।